आज आपल्याला आदरणीय भाऊंच्या वाढदिवसाला खास बनवलं उद्या आणखी पोस्टर दाखवा एकदा मागच्या बॅकग्राऊंडला आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुंदर असा सोहळा ठीक आहे शांत सुंदर असा सोहळा सुरू करत असताना यालेल्या सर्व माता भगिनींचं मनापासून सहर्ष स्वागत घाट माथ्यावरचं गौतम नेतृत्व आदरणीय सुनील दादा पाटील यांना आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा द्यायला सगळे एकत्रित जमलात आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि आपण कुठलाही विनंती न करता आपण आजच्या सुंदर अशा सोहळ्याला सुरुवात करूयात खेळ रंगाला पैठणीचा तुला काय वाटतंय बाळा आपण या परिसरात पहिल्यांदा आलोय खूप छान वाटतंय आणि चुकून यांना मेसेज वाटतं गौतमी आज येणार आहे असं वाटतंय त्यामुळं बरीच मंडळी आज पण येऊन थांबली तर गौतमी पाटील उद्या आहे आज खेळ पैठणीचा आहे खेळ धोतराचा उद्या आहे त्यामुळे तुम्ही सगळे आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सह्यामी आता सुरुवात आपण कुठल्या बाजूने करायची या बाजूने करायची का या बाजूने करायची हे बघा मला असं वाटतंय हे सगळे थंडीने जरा गारटलेत आपण यायच्या आधी आणि इथे वातावरण पण थंडीचं आहे म्हणून आता कुठलाही विलंब न लावता आपण सुरुवात करूया डायरेक्ट सुरुवातच करूया ओके तर मला असं वाटतं की यांचा आवाज ऐकूया मग सुरुवात करूयात एकदा सगळ्यांचा आवाज ऐकू देत बरं दोन्ही हात वर करू ना छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर सह्याद्री आपण काय करूयात जर समजा या बाजूला सुरुवात केली तर यांना वाईट वाटेल आणि या बाजूला सुरुवात केली तर वाईट वाटेल आणि दोन्ही बाजून नाही केली तर वाईट वाटेल त्यामुळे काम करूयात एकदा सुरुवातीला आदरणीय सुनील भाऊंना जोरदार टाळ्या वाजवून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि उद्या तर आपण आणि सगळेच वाजवा ना पाया गाव कुठे एक तर माझं बीपी वाढलं मला एवढं गर्दीची सवय नाही मला लई गर्दी लागते ज्यांनी माझे शो युट्यूबला इंस्टाग्रामला पाहिले कारण की कमीत कमी 2-3 हजार महिला अपेक्षित होत्या मला तर जे आलेत त्यांचं मनापासून धन्यवाद सह्याद्री आणि जास्त वेळ न घालत आपण डायरेक्ट सुरुवात करूया ओके ज्यांच्या लग्नाला 1 ते 10 वर्ष पूर्ण झालेत अशा मी 50 जणींना विनंती करतो पहिल्या खेळात भाग घ्यायला या इथे जे समोर दिसतात ते आमचं आटा चक्कीचं दुकान नाहीये ही बक्षिसं तुम्हाला द्यायची आहेत उद्या ओके आणि आज सुद्धा भरपूर सारी बक्षिसं जिंकायची संधी आहे आलं लक्षात चला ज्यांना कार्यक्रमात भाग घ्यायचंय तर पहिल्या गेमला ज्यांच्या लग्नाला 1 ते 10 वर्ष पूर्ण झाल्यात अशा 50 जणींना विनंती करतो स्टेजवर सगळ्यात आधी परत स्टेजवर पोहोचणाऱ्या बहिणीनं माझ्याकडनं पैठणी साडी 1 2 3 सगळ्यात आधी येणाऱ्या बहिणीनं चाहिए थोड़ा प्यार थोड़ा जाने बने मेरी बात मानिए चाहिए थोड़ा प्यार चाहिए मेरा अलबारे सुनने को बेकरार है होना प्यार है होना प्यार है रामांचं नाव घेऊन सुखी नांदते सासरे सदैव हसरी वा वा वहिनी ते असं करा नाही का वा इकडं पण एक आहे इकडं तुम्हाला माहिती आहे का जर सिंगल खाली आलं ना सिंगल असं वर हे असं आलं ना स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला ना आणि आयब्रो केलेली बिचारी तोंडाने नाही बोलत तशी त्यामुळे सिंगल वाला काय परिचय तुमचा राणी सिद्धनाथ गायकवाड बरं थोडं खोलता बघा यांचा आवाज कमी आहे यांचे ना बोलणाऱ्यांचे थोडं आतलं खोला फक्त साऊंड चांगला लावलाय तुम्ही काहीच तुम्हाला डाऊट नाही आत खोला हा राणी सिद्धनाथ गायकवाड ओके पुढे लोकांना मग शिवे देता माझा सरळ विचारी म्हणतो उखाणा घेऊ का घ्या हा तिकडे बघा वहिनी हा चांदीच्या ताटात सोन्याची चैन सांगा तुम्ही कोणाची बहीण सुनील भाऊ यांच्या कार्यक्रमात सिद्धनाथ रावांचं नाव घेते विक्रमची बहीण वा काय परिचय आपला वर्षा प्रकाश दुसारे बरं मग रामानं आणले रामफळ सीतेनं आणले सीताफळ तुम्ही बी काहीतरी घेऊन जा रिकामं कशाला आले वाढदिवसाने चाललंय ना तुम्ही बी काहीतरी घेऊन जा हा
रावण आणले रामफळ सीतेने आणले सीताफळ लक्ष्मणाने आणले चुडे प्रकाश रावांचे नाव घेते हो मिनिस्टर पुढे. तुम्ही काय टेन्शन मध्ये आहेत का? बँकेचं कर्ज आहे तुमच्यावर? नाही ना, बोला. हा, मनीषा विनोद कदम. पुढे. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा काहीच नाही वरती, हवा नाही ना चिमणी नाही. पुढं. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा अर्जुनांचं रावेना अग्र कशाला हवा. डायरेक्ट म्हणायचं सोन्याचे पप्पा. तर सोने नाही तुम्हाला, आहे ना? हा, या. राजश्री नाना सोवनमर. वटवृक्षाच्या झाडाखाली दत्ताची सावली. औदुंबराच्या झाडाखाली दत्ताची असते, वटवृक्षाखाली स्वामी समर्थ असतात. वेगळं वेगळं असते. देवाने झाडं वाटून घेतले ती. साईबाबा लिंबाखाली असते. आपापले देव आहे तो पिंपळाच्या झाडाखाली उठा असते. तेव्हा तुमचा देव चुकीच्या जागी याला. वटवृक्षाच्या झाडाखाली दत्ताची सावली नसते, स्वामी समर्थाची असते. आणि औदुंबराच्या झाडाखाली दत्त असतात. हा, देव दुसऱ्या जागी नेऊन बसले. वटवृक्षाच्या झाडाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची सावली. नानासांचं नाव घेते जन्म देणारी रणनीती मावली. जमलं या. हा, अनिता गणपत कदम. बरं, मग पुढं. सासू माझी मयाळू धीर माझा हौशी. भांडणं कोण करतंय? गणपतरावांचं नाव घेते होम मेहंदीच्या दिवशी. कुछ ना कहो. हा का बिचारी? काय नाव आहे? रोहिणी पवन ठोंबरे. ह्याच्या आधी कुठं होते का हो? नाही ना, पहिल्यांदा झालेलं ना. तर साडी ट्रेंडिंग मध्ये घातली वहिनी. हा, भारी आहे. हे ट्रेंडिंग मध्ये आहे साडी. कुठनं घेतली? कुठनं घेतली? आठवडी. आठवडीत. हा, तिकडे बघून बोला, कुठनं घेतली? दुकानात. बाकीच काय चोरी करतात का? साडी दुकानातच मिळते. ही ट्रेंडिंग मध्ये साडी आहे. पुरुषांना माहित नसेल तर सांगतो. याच्यामध्ये 6 कलर आहेत, बरोबर ना? आंबा कलर आहे, ऑरेंज सारखा कलर आहे, हा एक आहे, पांढरा एक आहे. रोज बघतो अजूनही दोघी लिहून घातली असं. बोला. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. राधा का रुसली? साडी नाही. हा, पवनचं नाव घेते सर्वांसाठी खास. या. रोहिणी मधुकर दुशारीकर. बरं, मग. भाऊजींच्या लग्नात घातली होती चांदीची वेणी. बरं, भाऊजीच्या लग्नात चांदीची घातली होती वेणी. हा, गावांना सांगून आले क्रांती नाना भाऊजी देणार आहेत पैठणी. जरा दुकानाचा पत्ता देतो, घेऊन ये तिथं जाऊन. का तुला गुगल पेला पाठवते. या, रिप्लाय तर दत्ता काहीच येत नाही घालतो मला. उषा अशोक कदम. कशा? उषा कशा? उषा अच्छा, कदम. हा, पुढं. हल्लीच्या मुली संसार करतात शक्तीपेक्षा युक्तीने. कधीच्या? हल्लीच्या. आणि आधीच्या काय करत होत्या? अशोकरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्ती. नीता सयाजी दोरे. केळ देते सोलून पेरू देते शिवस. आज उपवास आहे का त्यांचा? सयाजीरावांच्या नावावर कुंकू देते कोट. धन्यवाद. या. शिवानी संजय खंडारे. हा, मग. हिंदीमध्ये ठीक आहे ना म्हणतात अच्छा. इकडे इकडे. हा, हिंदीमध्ये ठीक आहे म्हणतात अच्छा. सांगा, कुठं आहे तुमचा बच्चा? संजय रावांचं नाव घेते सुनील दादा पाटील. वाढदिवसाच्या हार्दिक तुमचं आणि तुमच्या ह्यांचं तिकडे यावं, लाजू नका माझ्याशी बोला. हा, मग ते कोणाचे आहे? सुप्रिया कोणाची आहे? महादेव गाठे कोणाचे आहे? तुमचे. त्यांच्या आई बापानं काही ईशाला मेसेज केला डेंजर आहे राव बिचारी. सरळ सहमती माझे. पहिले ते त्यांच्या आई बापाचे, मग तुमचे. आमच्या भाऊ बाई तुमचा कसं काय बरं? आई त्यांच्या आई वडील लगेच नावावर करून घेतलं, बघितलं का? हा, आलेत का आमचे भाऊ? दादा नमस्ते.
सुशिक्षित मुलींनी अशिक्षित मुलाशी लग्न करावे, सुशिक्षित राहावे. हा, आणि दिवाळीमध्ये सुशिक्षित करंजा करायला आणखीन काय मागावे? काका नका, आमच्या भावाला काय मागू नका, चांगले आहेत तुम्हाला कळून काय आता ते ट्रेन. हा इकडे या. बोला. अमृता सुधीर पवार. तुम्ही डॉक्टर आहेत, शिक्षक आहेत, काय काहीच नाही. शेतकरी नाही वाटत तो. नाव घे. नाही, व्हॉट्सअपला पाठवा. नाहीतर म्हणा किरीस का गाणं सुनो दिया दिया. हा पुढं काय काय पुढं काय बेटा दिल में दिया. हा बेटा दिल ना दिया, दिल ना दिया, वो बोलो क्या दिया. हा बेटा आके दुनिया हे दिया बोलो. हा बेटा वा वा वा. वेळ असला बरं. वहिनीला माहिती आहे, म्हणजे वहिनी इंस्टाग्रामला आहे, तेवढं कळून चुकलं. पंढरपुरात आहेत पांडुरंग, शिर्डीत आहेत साई. सांगा तुम्ही कोणाची आई. शिर्डीरावांचं नाव घेते, श्रीनिवास आणि अक्षरची आई. व्हेरी गुड. तुझ्या अक्षय कदम. संसारात नेहमी स्त्रीने असावे दक्ष, अक्षयरावांचे नाव घेते, इकडे द्या लक्ष. बोला. मनीषा संतोष पवार. कडे काढते रांगोळी छान, रावांचं नाव घेते, होमनिशीला कार्यक्रम. मोठे बोला की. दीपाली सुजित वरकडे. वरपडे. कुठं आलात माऊली तुम्ही. धोंड्यावरनं. मी दगडावरनं. आता मी गावाचं नावच कधी ऐकलं नाही. हा बघा चिरलंय. तुम्ही मटण करा, चिकन करा. यार मोकळ कुणा सुटलंय. कोमल नितीन दबडे. ओके. या पुढे म्हणजे ड्रेस भारी घातलाय बरं. याला काय म्हणतात याला. ते संध्याकाळी घालतात झोपताना ना. असे घालतात का. बरं. पुढे. छत्रपती शिवाजी महाराज आहेत अखंड महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. छत्रपती शिवाजी महाराज आहेत अखंड महाराष्ट्राच्या पाठीचा कणा. नितीन रावांचे नाव घेते, सुनील भाऊ. जय महाराष्ट्र म्हणा. हा जय महाराष्ट्र म्हणा. बरं तुम्ही सुद्धा म्हणले, ते म्हणले मेसेज करतो. हां शिलावी नाईक म्हणते. बरं. मग उभे होते दारात, नजर गेली आकाशात. काही म्हणाल का. माणूस एक तर पाखरं किंवा विमानावरच बरोबर. पुढं. उभी होती दारात, नजर गेली आकाशात. विनायकचं नाव घेते, सुलेन दादांचा फोटो भारताच्या नकाशात. जमलं बरं. या वहिनी. हेडफोन बघा. थांब ना. त्यांनी हेडफोन लावल्या तेव्हा आईने बाहेर काढल्यात. कसं म्हणजे फोन चालू आहे का कोणाचा त्यांचा. भाऊ आले का आमचे. इकडे काय नाव आहे तुमचं. आशा रवींद्र जाधव. बरं. मग चांदीचा पेला गडगडत गेला. कुठे गेला. गडगडत गेला. कुठे उतरला ठेवला होता का. चांदीचा पेला गडगडत गेला. हा गेला तरी गेला. पुढं मग झुकेगा नाही झाला. हा रवींद्ररावांचं नाव घेते, जय मल्हार बोला. जय मल्हार. हा चांदीच्या ताट्यात. आणि नाव सांगा. विचारून हिनं पियाला म्हणले की नाही, ह्यांचा गिलास बनवत गेला. माझं नाव सुप्रिया योगेश चव्हाण. माझं नाव क्रांती नाना मळेगावकर. नको असं करा. उलाला 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 उलाला. चांदीच्या ताट्यात ठेवल्या केळी. योगेशरावांचं नाव घेते, पहाटेच्या वेळी. दादांच्या बड्डे वेळी. बरं बरं. असू. नवीन झालंय का. जुने झाले की नाही. बांगड्या वगैरे बघून मला नवीन झाले का. हा अर्चना राहुल. काय म्हणते. अर्चना राहुल. अजून हळू आवाजात बोला. अर्चना राहुल काटे. पुढे. अंगणात होते तुळस, तुळशीला घालते पाणी. आधी होते आई बाबांची दाणे, आता झाले राहुरावांचे राणे. त्यांच्याच घरी भरा पाणी.
या बहिणीकडे या पटपट. हा अनिशा श्रीकांत म्हणले नव्हते चंद्रपूर श्रीकांतरावांचं नाव घेते सौभाग्य माझे खूप. अंजली संतोष हॅलो चेक चेक दाबला का आवाज नाही ना आता कमी यायला लागलाय किंवा साईड त्यांचं बेस वगैरे कोणा बरं जरा. अंजली संतोष पवार. ओके पुढं हिरवीगार साडी नदी काठी नदीच्याच काय डोंगरावर कशाला इथे आहे? हा. नदीच्या काठी. हा हिरवीगार झाडे नदी काठी संतोषरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. उत्साही आहे बरं का बिचारी नाव. काय म्हणता कोरा कागद इंग्रजी कायदा ऐका कोरा कागद फाडून टाका आधी नाव सांगा तुमचं. डायरेक्ट कागदच करून घ्यायला लागले माझा. हा कोरा कागद कोरा कागद नाव सांगा आधी. कोणाचं कोणाचं सुरेखा जाधव. हा आणि त्यांचं काय नाव आहे? प्रेमदास जाधव. प्रेमदास जाधव. आणि सगळे मिळून नाव काय? असं नाही नाव सांगा. प्रेमदास जाधव. बरं कुठं आला? आम्ही यवतमाळ. तिकडं का चालतं यायला आले? वेळ लांब आहे यवतमाळ. तिथं कशाकडे मग तिकडं लाजू नका हो. हां बरं बरं बरं. हां पुढं कोरा कागद इंग्रजी कायदा प्रेमदासचं नाव घेते तुमचं काय फायदा. तुम्हाला यवतमाळला नेऊन सोडायचा हा माझा वायदा. कोरा कागद हे पण यवतमाळचेच आहेत का? अर्चना सुनील आडे. आगे केली के पान रहते हे लांब किस्मत. अरे देवा आगे कोणीतरी तरी हिंदीत चालू केलं. केली के पान लहते हे लांब त्यांना जवळ या म्हणावं. हा पुढं किस्मत ने लिखा सुनील का नाम. हे हा शीतल गोरख भोसले. बरं पुढे तुळशीची करते पूजा संकट करते आराधना गोरखरावांना दीर्घ मिळू दे ही प्रार्थना. या सर असे आता कॅमेऱ्याला फ्रंट होता. ठीक आहे वहिनी तुमचं पार्लर आहे का? मेकअप छान झालाय हो. एवढं थंडी त्याचं केलं म्हणून छान झालं म्हणून सांगितलं. पुढे पूनम संतोष जाधव. पूनम संतोष जाधव. पुढे शिवराज शेवट किंमत नाही शंभूराजी शेवट हिंमत नाही भगवे शेवट जमत नाही आई भवानी सोडून कुणापुढे झुकत नाही संतोषरावांचं नाव घेते बोला जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. काय भंडारा लावून कुठून आले? देवाला गेले होय. काय म्हणला देव माझं जा म्हणला का? नाही सुरेखा सुखदेव फुके. कसले? सुरेखा सुखदेव फुके. ओके बरं उसके आगे रात्रीच्या वेळी उमलली कळी. मग तुम्ही कशाला बघायला गेलते? रात्रीच्या वेळी उमलली कळी सुखदेवरावांचं नाव घेते संध्याकाळच्या वेळी. या जावाजवळ आहेत का? रेश्मा अनिल फुके. मला कसं कळलं जावाजा? बहिणी बहिणी आहेत का? नाही नाही जावा जावा आहे. मोठं कोण आहे? बारकं तुम्ही कोण आहेत त्यांच्या? चांदीची कळशी पितांबरीने घातली रावांचं नाव देताना राधाकृष्ण असले. जेवले का नाही? तसं अरे जेवले का विचारलं? कसं तब्येतीची काळजी घ्या. थंडीचे दिवस माझं खाऊन राहायला पाहिजे बाकी काहीच नाही. हा सौ अमृता आकाश गायकवाड. बरं कुठल्याच माऊली तुम्ही? मूल हा आणि इकडं फोन आहे. इकडं बघा इकडं फोन आहे. इकडं नागपूर. विचारायला मला मोई कुठं सांगितलं बघा इकडं आहे म्हणून. काय झालं हसू नका हो. असं लागतं होम मिनिस्टर. आईवडिलांसाठी अजूनही आहे मी ताणी. आईवडिलांसाठी अजूनही आहे मी ताणी. आकाशरावांचं नाव घेते त्यांच्या लाईफमध्ये अनएक्सपेक्टेड कहाणी. हा त्यांची इच्छा नव्हती करायचं. अच्छा लव्ह मॅरेज आहे का? बाई यांच्या सत्यनारायणाची कथा थोड्या वेळ ऐकूया. सही यांना घालू नको. वहिनी काय झालं? नाही बरं कुठे? शेडगाव आहे. इंस्टाग्रामला आहेत का? रील बनवा घरी गेल्यावर रे. गुलाबी साडी आणि साक्षी अमरमाने. श्यामबाई कुठले? महादेवाची करते पूजा पार्वतीने देते वाण अमरावरून वेळ भेटला मला सौभाग्याचा मान. बोला. पूजा सूर्यकांत तुपे.
पैठणी नेसायला मी आहे हौशी सूर्यकांत. दुकानात जाऊन आणा की तुम्ही आला ना आमच्या दुकानात आहे म्हणून आम्हीच घेऊन या लागून जा. बिचारी भांडू दिसती बरं मी कार्यक्रम बघते त्यामुळे मला आमच्या सोबत का कुठं आला तुम्ही शेडगेवाडी त्यांना तुम्ही झाले का होय मी सांगते शेडगेवाडी लांब आहे का जवळ आहे का जवळ आहे 2-3 किलोमीटर. खास कार्यक्रमासाठी आले तुम्ही बोला पैठणी नेसायला मी आहे हौशी सूर्यकांतरावांचे नाव घेते मुंबईच्या दिवशी. दीपाली भरत शेडगे नवी शेडगेवाडीच्या तांदळाला इंग्लिशमध्ये बोलतात राईस. आणि बिर्याणी करायचं काम असल्यावर बिर्याणी करायची भरतराव माझी पहिली चॉईस. कविता दीपक यादव वेगाने नव्हती. हे हा उखाणा मी माझ्या युट्यूबवरचाच आहे बरोबर ना युट्यूबलाच बघितलाय ना येस हा उखाणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा एकदम ताकदीनं आणि मोठ्यानं बोला मी सुरुवात करतोय तर तुम्हाला पाहिजे तर हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा जास्त वेग होता लाखात नाही तर जगातच तिचा उतरलेख होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा त्यांचा वेग होता. अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा लेख होता अन्याय लढण्याचा इरादा त्यांचा लेख होता. लाखात नाही तर जगातच तिचा उतरलेख होता लाखात नाही तर जगातील जिजाऊचा लेख होता. हे देवा हे देवा माझ्या बहिणीचा येते लक्षात ठेव. दगड झाले तर सह्याद्रीचा होऊ दे दगड झाली तर सह्याद्रीचा होऊ दे. माती झाली तर सैकलाची होऊ दे. भवानी नको भवानी तलवार होऊ दे. वाघ नको वाघ नक्या होऊ दे. वाघ नको वाघ नक्या. मस्जिद नको जगदीश्वराची पायरी होऊ दे जगदीश नको जगदीशाची पायरी होऊ दे. हेही जमलं नाही तर हसत हसत मनाला शिवा काशीत होऊ दे हेही जमलं नाही तर मला हसत हसत शिवा काशीत होऊ दे. हा आणि हे जेव्हा ह्या इच्छा पूर्ण होत नसतील तर पुढच्या जन्मात मला जन्मालाच घालू नको या जन्मात मी धन्य झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात जन्म देऊ या जन्मात मी धन्य झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले स्वराज्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले स्वराज्य. दीपकरावांचे नाव घेते जय महाराष्ट्र. ह्या बिचारीनं उखाणा घातला का मला घ्यायला लावला तेच केलं हा उखाणा माझ्या युट्यूबवर आहे जरा 40 मिलियन व्ह्यूज आहे म्हणजे एवढ्या लोकांनी उखाणा युट्यूबवर पाहिलाय माझ्या या सोनूची मम्मी बोला पूजा रोहित खंडारे. चांदीच्या समईला तुपाच्या वाती रोहितराव माझे पती मी त्यांची सौभाग्य. हे हे वैष्णवी प्रशांत चव्हाण. न्याय आकाशातील नुसारच्या रंगाच्या प्रसंगावरून त्याच्या आयुष्यभराची साथ. 1 2 3 4 भूमेश्वरचा खेळ कला पैठणीचा आणि आता बघणार आहोत कोण ठरते आजच्या टू व्हीलर गाडीचा विजेता कोणाला मिळते मानाची गाडी सोबत पैठणी साडी सूचना पहिली कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून म्युझिशियन लक्ष द्या ना जो बॅकग्राऊंड द्या की कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट किंवा आजारी महिलांनी कार्यक्रमात भाग घेऊ नका नीट आहे का कार्यक्रम सुरू असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेग्नेंट आजारी महिलांनी भाग घेऊ नका सूचना दुसरी कार्यक्रमात भाग घेत असताना सोयीचीने जबाबदारीवरती भाग घ्या कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रम संपल्यानंतर कोणत्याही अनुचित प्रकार घडल्यास कार्यक्रमाचे आयोजक किंवा निर्माता जबाबदार नसेल. तिसरी सूचना या कार्यक्रमात शूटिंग केले सर्व व्हिडिओ फोटो आम्ही सोशल मीडियाला शेअर करतो आपलं मत मांडताना सादरीकरण करताना तो इच्छेने जबाबदारीवरती करावे. चौथी सूचना या कार्यक्रमात स्टेजवर येत असताना आपली लहान मुलं मौल्यवान वस्तू दागिने पैसे पर्स मोबाईल अनोळखी व्यक्तीकडे देऊन येऊ नका लहान झाल्यास आम्ही जबाबदार नाही. आणि 6वं नंबर निवेदन मी क्रांतीनंद गावकर आलेल्या प्रत्येक महिलांचा सन्मान करतो. या कार्यक्रमात मी केलेली टिप्पणी विरोधी संवाद विरोधी प्रसंग कुठलीच गोष्ट वैयक्तिक जीवनात मनाला लावून घेऊ नका. सादर केला आदरणीय सुनील दादांच्या विश्वचिंतन सोहळ्यानिमित्त होम मिनिस्टर खेळ रंगला. पहिला गेम साधा सोपा सरळ आहे जर तुम्ही युट्यूबला बघून आला असाल कार्यक्रम इथे म्हणल्यानंतर गेम आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस रस्सीच्या पुढे उडी मारायची मळ्यात बोललं की रस्सीच्या पाठीमागं दोन्ही पाय तुम्हाला ओके ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्सीच्या पुढे उडी मारायची मळ्यात म्हणलं की पाठीमागं हे दोन्ही पाय तुम्हाला एकदाच टाकायचे. जर समजा तुम्ही एक पाय पुढे एक पाय मागे टाकला तर आऊट असेल. लेडीज माणूस तुम्ही आता तुमचं काम चालू झालं ती मुलगी तुम्हाला सांगेल काय करायचं. शिंदे
ओके, तर पहिल्या खेळायला आपण सुरुवात करूया. तळ्यात म्हणजे मळ्यात चुकलं की तुमच्यापैकी कोणतरी फायनलला जाणार गाडीच्या जवळ. करू सुरुवात. माऊली सगळे एकदा म्हणजे प्रेक्षकाची लाईट बंद झाली. एकदा सगळ्यांचा आवाज येऊ द्या. गणपती बाप्पा. प्रेक्षकातले काहीच लाईट ऑन करायला जाऊ. ओके, रेडी. करू सुरुवात. साईराम. तळ्यात बरोबर. यवतमाळ पुढे या की. तुम्ही दादा लाईटवाले कोण आहे? बाहेरची कोणी बंद केली? ते चालू लागेल, काय अडचण नाही. काय जवळ जवळ नका थांबावं. हां चलो रेडी. करू सुरुवात. साईराम. मळ्यात बरोबर, तळ्यात बरोबर, मळ्यात बरोबर. ही प्रॅक्टिस झाली बरं. हा ट्रायल होता. आता आऊट व्हायला आपण सुरुवात करूया. करायची सुरुवात. कुठे गेल ते वहिनी? बाळ रडत होतो. रेडी. कळलं तुम्हाला गेम समजला? तळ्यात मळ्यात. रेडी. तळ्यात मळ्यात बरोबर. करू सुरुवात. मळ्यात. आता जेवढ्या पुढे आल्या त्या सगळ्या आऊट होत्या, पण एक डाव भूताचा म्हणून माप. एक डाव भूताचा म्हणून माप. समजलं? आता डबल जर बोललो मी तळ्यात तर मागे असेल तर मागे थांबा. मळ्यात बोललो पुढे असेल तर मळ्यात मागे जात. ओके रेडी. साईराम. तळ्यात मळ्यात बरोबर. रेडी. मळ्यात. यवतमाळ. ही यवतमाळ हो. जाऊ दे कडे खूप नाला यवतमाळवर नाला कशाला आला? पहिला आला. या आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील फक्त त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवायचं. त्यांचं सत्यनारायण मी घालून दाखवतो. रेडी वहिनी. साईराम. तळ्यात. तुम्ही कुठं आले? मोई कुठं आहे? चला बघून इथंच आहे मला. तुमचा नंबर लावलाय तर तुमचा कवी भरायचा कार्यक्रम होतो. लक्ष द्या यांच्याकडे. रेडी वहिनी. करू सुरुवात. तळ्यात. सांगा थोडी माहिती आली लागू नका. वहिनी घ्या वहिनी घ्या. काही नाही टाटा म्हणायचं होतं. गेले ना तुम्ही? नाही गेले का? नाही. आता घालवतो. कसं काय अवघड आहे. रेडी. लक्ष द्या यांच्याकडे. मळ्यात जावा. उडी नाही मारली तुम्ही. हा माग बसा. माग. हा या सगळ्याकडे हळू. वा 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 वा. या माग बसतो सगळ्यांनी. रेडी का वहिनी? या इकडे. हा तळ्यात कुठे आहे? पुढे. मळ्यात कुठे आहे? कळले ना तुम्हाला? वहिनी तुम्हाला समजलं? तळ्यात कुठं? येस. एवढं सांगून सुद्धा तुम्ही आऊट होता. बघायचं. रेडी. तळ्यात मळ्यात. कळलं की तुम्हाला सांगायची गरज नाही. रेडी. मळ्यात. रेडी. तळ्यात बरोबर. तळ्यात. जाऊ दे पार्लरवाल्या. रेडी. मळ्यात. नाही गेलं ह्यांच्याकडे लक्ष द्या बरं. तुम्ही कुठं आले? मला शेडगेवाडी ना. जमतंय का उड्या मारायला? तर फायद्याचं आहे बरं का. आठवड्याभर केलं का 2 किलोचा फरक पडतंय. तसं नाही म्हणजे हाय ते नाही सांगायला काय. लक्ष द्या. थोडं पंचनी गोष्ट सगळं ठीक पण. किरण बोल समोर बघ. रम्या समोर बोल. रेडी. करू सुरुवात. तळ्यात. तुम्ही वजन कमी होते म्हणून एवढीच मारायची बनती. लक्ष द्या यांच्याकडे. रेडी. करू सुरुवात. तळ्यात. रेडी. मळ्यात. तळ्यात. कधी लग्न झालं वहिनी? 25 मार्च. पण कधीच 14, 24, 22. आता ताजंच आहे. लव्ह मॅरेज आहे ना? कुठं ओळख झाली? पलटणमध्ये. तिकडे कशाला आले ते? कंपनीमध्ये. बरं. आलेत का ते इथं आलेत का ते? माहित नाही. ओके. प्रपोज कोणी केलं? काय म्हणले हो? सिरियस आहे हो. थोडं विचारून घेऊन द्या म्हणजे अनुभव येतो तेवढ्यात. इकडे बघा. सोनूची मम्मी. सोनू नाही अजून. हा काय म्हणतात ते? तुझे देखा तो जाना सनम प्यार होता है दीवाना सनम.
काय म्हणले ते प्रपोज कसं केलं? गर्लफ्रेंड वगैरे आपण तसं काही नाही होणार आहे. गर्लफ्रेंड वगैरे नाही. हा साईड भांडे घासायला झाला तसं नाही. गर्लफ्रेंड केलं की फिरायला जावा, खर्च आला, हे आला. डायरेक्ट भांडी घासायला आलं की खर्चच नाही कुठला. मग कसं केलं त्याने? प्रपोज कसं केलं? ते डायरेक्ट म्हणजे तिला बोलते. लग्न करशील का? मग तुम्ही काय म्हणले? मम्मीला विचारते. मग भारी वाटते ना जुनी आठवडी झाल्यावर. या इकडे घालत होतो मला. बिचारी किती खुश झाले हो सगळं जुनं आठवड्यावर चाललं. बघितलं का? फिरायला बिरायला गेलते की नाही कुठं? अजून नाही? मग कसं जायचं विचाराय? गेलं तर डोंगरावर चढायचं उतरायचं गेम या. हां मग त्या बिचाराचा फायदा होईल. हां फक्त रशिया दोन जम्पिंग करू नका, फक्त तेवढंच करा. लक्ष द्या यांच्याकडं. साईराम मळ्यात कळ्यात 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 रेडी कळ्यात कार्यक्रम तुमचा सर गवईनीकडं काय नाही भांडी घासा यावं तुमच्या बिचारी आलेलेच भांड्याला घेऊन माझ्या पैसे कशाला आले. त्यांना घालवायचे. कुणाला घालवायचे? त्यांना नको नको म्हणते बिचारी. माझी मैत्रीण आहे. तुम्ही कुठनं आलात? शेडगेवाडी. तुम्हाला वाटलं होतं का तुमच्या गावात किंवा शेजारी कार्यक्रम होईल? नव्हतं वाटलं. कधीपासून युट्यूबला पाहता? वर्ष झालं. इंस्टाग्रामला आता चालू केलं. मग फॉलो केलं का? हां केलं. जमते. हा रील उद्या टाकायला सांगतो. तुम्ही आऊट होतानाचा. ओके आउट करू नका मला. तेव्हा पिठाची गिरी नाही का? ठरवून आले का? गेलो तर बरं बरं. साऊंड नाही तर चांगलं आहे साऊंड. मॉनिटर नाही नवरं बाई गाणी म्हणत जा घरी. लक्ष द्या आऊट होणार आहे त्याचा. मळ्यात 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 बाय तुम्हाला तळ्यात मध्ये कळ ना काही एक पुढे एक मागं पिक्चर पुढे भांडं मागं. रेडी तळ्यात सगळं बरोबर एका टायमिंगने उड्या मारायचं आहे का नाही वहिनी? तळ्यात होय. हां मळ्यात मळ्यात कडे कडे सर काय गेलं अरे सावधान. रेडी मळ्यात वहिनी बिचारी भरून चौकाचा पाच. रेडी हां मळ्यात मळ्यात हां तुम्ही छान उडी मारताय पण तुमचा कार्यक्रम होणार आहे का? रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात हे गेले जाऊ द्या कडकडे काय झालं? हां जय मल्हार ये त्या खंडोबाला जाऊन आले का? होय आलो की पाणी दुसरीला गेलो. कुठे गेले होते? पालीला पालीला. हे कुठे आहे? आहेत की बसले. हो भाऊ त्यांना गाडी घेऊन जावं जाताना बस. रेडी का? करू सुरुवात. तुमचं लव्ह मॅरेज नाही ना? नाही अरेंज मॅरेज आहे. आणि त्यांचं त्यांचं काय अरेंज मॅरेज त्यांचं इच्छा असतं हो. आणि हा तिकडं नव्हतं. इकडे ना हात इकडे आहे की. कधी झालं लग्न? 2019 ला. काय प्रगती? 2 मुले आहेत. प्रगती बिचारी 2 मुली झाले म्हणून सांगते. यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बाळाला आत्या सापडली बघा. शुभेच्छा द्यायला. प्रगती म्हणजे घर गाडी बंगला सांगा लेकर सांगा बघू ना. विचार काही म्हणा नाही. तुमची प्रगती रडत असेल लक्ष द्या. हे आऊट होत आता. मळ्यात तळ्यात ओके रेडी बाई तळ्यात रेडी मळ्यात. मी बरोबर केलं तुम्ही. मग तुझं आवाज केलं तुम्ही चुकले हो. या प्रॉब्लेम सर का वहिनी ह्या पट्ट्यात आलोच नाही अजून. रेडी मळ्यात काय झालं? गेल्या का? गेल्या या चलो रेडी तळ्यात तळ्यात गेल्या. चला काय मंत्र म्हणायचं. रेडी मळ्यात मळ्यात पूजा वहिनी जाऊ द्या. हां गेल्या हो. काय झालं
बिचारी थांब ना काय बोलायचं या इकडं हो ओली ओली बिचारी लाडात आले तुझ्या वहिनी आहोत तुझ्या हो नाही का या हा त्याला काय वायर घेऊन जाऊ नका पेडवाल्याची वायर बरं हा वहिनी आहे इकडं हा हे तळ्यात आहे बरं का हे मळ्यात आहे ओके तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर तळ्यात सुरुवातीला तुम्ही होतं इकडं कसं आल्या तळ्यात गेलं बघा या इकडं वा 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 हा वहिनी हो इकडं बघा असं असं बघा की इकडे असं त्याला ओळखतो का नाही ओळख करून घ्या ना नाव सांगा राणी राणी तुम्ही सांगा राजा तुमचं काय वर्ष वर्षा राणी आणि वर्षा तुम्ही राहिला गोरेवाडी तुम्ही दोंडेवाडी सर घोडेवाडी दोन्ही आणि कुसावाडी रेडी का तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात हा मळ्यात रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात दोंडेवाडी घोडेवाडी जाऊ द्या त्या बाहेर बाई नको माझ्या तुम्ही नाही गेले का अजून नाही मी का भंगारवाला पुढे जा म्हणायला मळ्यात मळ्यात तुम्ही नीट ऐकलं नाही मला म्हणले असते मी मेसेज केला असता लक्ष द्या आता तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर तळ्यात मळ्यात मी ह्या बाजूला येऊ का बिचारी उड्या बी अशी वाटतात रेडी इस प्यार से मेरी रेडी आलत्या या मोसम मध्ये शॅम्पू थोडक्यात राहिला फक्त घेणार कोण मला माहित नाही रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात बरोबर माहिती तळ्यात काय झालं रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात गेल्या हो गेल्या हो सोनूची मम्मी आऊट झालं हो अजून एकदा हा रेडी मळ्यात गेल्या बसून द्या गेले की बाई गेले हो किती वाटायला खरंच गेले तुम्ही मी रात्रभर हेच करतो अजून एकदा ना अजून एकदा त्या बिचारीचं 2 किलो वजन कमी झालं तुमचं काय करायचं उड्या मारून तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात कुठून आले तुम्ही तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात ऐका तुम्हाला मिक्सर बी कळलं भांडं बी कळलं तो इकडं हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात बरोबर रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात रामदेव बाबाची योगासन बघितली का बिचारे उडग्याला डोकं लावायला लागली रेडी साईराम तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात सगळ्या जोडी जिंकल्या जोरदार सगळं फटफट वहिनी सर डिले चालू करा साऊंड वाढलं का हो सगळं फटफट जब से तुझे देखा दिल को कहीं आराम नहीं मेरे होठों पे कोई नाम नहीं आजा अब कैसा शर्माना धीरे धीरे से दिल को चुराया धीरे धीरे से मेरे जिंदगी में आया धीरे धीरे से दिल को चुराया अपना भी हाल तुम्हारे जैसा देखा जने तुझे करते हैं और कोई
गाणं ओळखा, लगेच पैठणी मिळवा. गाणं बघूया. म्युझिक. हो डबल असेल तरी पण चालते, काय अडचण नाही. फक्त नियम एवढाच आहे, डान्स करून म्हणायचं. थोडासा थोडासा, जास्त नाही, थोडासाच करायचं, लय नाही. भारी केलं तर पैठणी साडी. आणि फायनलला चान्स गाडी जिंकायला. या एक मागं कोणी ओळखलंय का? दोन या, अजून मागे. वहिनी चला पटपट, गाणं कोणी कोणी ओळखलंय? या या या, गाणं ओळखलं असतं तर वरती या. पण डान्स करून म्हटलं तर पैठणी आणि फायनलला चान्स. बस मागे मागे करायला सही उभा करून घे. सगळेजणी लक्ष द्या. डान्स करायला आलेत ना ते इथे लाईनीत थांबा. अशा लाईनमध्ये. हो असं. ऐका, ज्यांना ज्यांना फुगा दिलाय या या पुढे. फुगाकडे बघा. इतक्या साईजचा फुगा पाहिजे. याच्यापेक्षा मोठा असेल तर चालेल, पण छोटा असेल तर तुम्ही आउट व्हाल. इतक्या साईजचा फुगा फुगवा आणि त्याची गाठ बांधा. लक्ष द्या सगळेजण. मला नाही वाटत माझ्याशी एवढं फ्रँकली बोलणारा माणूस माझ्या शोला आधी येऊन गेलेला असतं. या पुढे या ना. यस. गाणं एकेकीला माहीत देणार मी. गाणं तुम्हालाच गायचंय, डान्स तुम्हालाच करायचा आहे. थोडा केला तरी चालेल. भारी करणारा डायरेक्ट फायनलमध्ये चान्स. या 7 गेममध्ये बक्षीस जिंकायला. चला या बहिणी. हो पहिला डाव होताचा तुमच्यापासूनच सुरुवात. हा मागच्या बहिणी सगळ्या शांत राहत. बोला गाणं. नाही साऊंडवाले म्हणले देऊ नका, कळत नसतं म्हणले. हा बोला. डान्स करत हा ते दोन्ही पण तुम्हीच करायचं. हा म्युझिक. तुम्ही म्हणा ना गाणं आधी. मुळीच नव्हते रे लव्ह मॅरेज. या तुमचं सत्यनारायणाचं कार्यक्रम. बोला. कुणीच नव्हती रे काना पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची होई वाट. माझं मनच तयार होईना गेलं की तुम्ही पहिल्यांदा आले. माझं मनच मानत नाही. तुम्ही कुठल्या गावचे आहेत? भडकेवाडी. हां का? बरं पुढं बोला. क्रिस्त गाणं सुरू घेत्या. मुळीच नव्हतं. जमलं जमलं. सोनूची मम्मी छान जमलं तुम्हाला. कोण नाही ला? हो या. हा मुळीच नव्हते रे कृष्णा. भांडीवाले. पब्लिकचं मॉनिटर्स कोण घेत नाही का? क्रॉस मॉनिटर्स टाकायला खालचा कॅमेरा खाली ठेवा ना, खालच्या याच्यावरती. कुठल्या कॅमेराला हात जात आहे का? आता एक कॅमेरा इकडे चाललाय तर मग दोन्ही तुम्हाला टाकता येईल स्क्रीनला. हां मुळीच नव्हतं रे काना तुझ्यासाठी तुझ्यासाठी नाही मित्र, एक अँगल घे ना. मी ब्लॉक केला तर मग सगळा ब्लॉक. एक अँगल घे.
दिवशी चांगला बाळा दुसऱ्या दिवशी तुझ्यासाठी माते यस बोला मुळीच नव्हतं रे मुळीच नव्हतं रे माझ्या कसं दिसते शोधत थोडं माहिती थोडं तरी सांगा कोण राहिलं या तुम्हाला जवळ गाणं म्हणायला या हा भारत माता की जय 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 मुळीच नव्हतं चौकस खाली हा मुळीच नव्हतं रे गाणा माझ्या काय नाही विचारलं वरचा बल्ब बंद करा खालचा चालू करा वरचा मी गाणं म्हणतो तुम्ही सगळे मिळून डान्स करा भारी करण्याला पब्लिक ठरवलं की पैठणी कोणाला द्यायची दादा दिली का ओळीचं नव्हतं रे कान्हा माझ्या मना ओळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी भारत माझा देशासाठी तुझ्यासाठी 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 आले मला. तुझ्यासाठी आले मला. आले. तुझ्यासाठी आले मला. बोलती वाट मी तो पाहता, बोलती म्हणतात. बोलती वाट मी तो पाहता, बोलती म्हणतात. तुझ्यासाठी तुझ्यासाठी सोडले घरदार, तुझ्यासाठी सोडले संसार, तुझ्यासाठी सोडले घरदार, तुझ्यासाठी सोडले पब्लिक सांगा बरं पैठणी कोणाला द्यायची सुनील भाऊंच्या वाढदिवसाची पैठणी कोणाला द्यायची नाही यांना तुम्ही हात वर करायचा त्यांच्यासाठी मला यांना फलटणकर यांना अरे तुम्ही सांगायचं द्यायची का टाळ्या वाजवून सांगा यांना नको यांना फोन करतो मी परत यांना दोघीने वाजवल्या यांना 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 अरे बाया तुम्ही काय वडापाव फोन झोपले का अरे एक सुद्धा म्हणून नाही द्यायची कोणाला कोणी भारी केलं डान्स तुम्ही नाही तुम्ही पाहिलं नाही का अरे एवढं मंद शांत कसं राहून जमणार या इकडं यांनी सगळ्यात भारी डान्स केलं बरोबर आहे का अरे बोला ना पुढच्या बायानो हात वर करू शकता सावित्रीबाई फुलेंची जयंती परवा दिवशी झाली हो देश स्वातंत्र्य झालं तुम्हाला हात वर करायला परवानगी नाही का यस इकडे स्वातंत्र्य नाही झाला देश वाटतं या यांनी छान डान्स केला असं मला वाटलं म्हणून यांना आपण पैठण देऊया टाळ्या तर वाजवा आणि पैठण द्यायला कोणाला बोलवायचं तसंच दादा आहेत का एक जण कोणाला तर पाठवा ना सुनील दादांच्या घरचे कोणी असतील
सासरलाही संक्रांत विषय वहिनी निघाली भाऊजीची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी पडती अक्षरा कोळीवरती सनई सोहळा राणी गाती राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी भासेही जोडी नेसली माहेरची साडी वहिनीने एवढा सुंदर डान्स केला म्हणजे काय तर वाजवा बिचारीसाठी हे बाकीचे बसा या वहिनीने भारी डान्स केल्याबद्दल वहिनी इकडे वहिनी इकडे माझ्याकडे एक छोटीशी बक्षीस तुम्हाला काय वाजवा वर बघा रे बाबा पिशवी राहिली तुम्हाला काय वाटलं या सगळ्या बसा तुम्ही खेळायला असू द्या बसा पुन्हा एकदा चान्स हे दादा सगळ्यांना फुगे दे वाट काय करतोय ये वरती चला सगळ्यांना वाटले यांना फुगे दे ए बाउन्सर मॅडम हे दोघी तिघे ना बंद करा लेडीजला नको म्हणायला जे बोलून काढी दिली सगळ्यांना बाळा ये ना तू ऍक्च्युअल ना थोडंसं ये बोल बहुत प्यार करते हैं तुमको बहुत प्यार धन्यवाद सर वेस्टर्न उतर लागले पटकन उतर काय एवढी नाजूक पकडा जसं पेन पकडता तेवढंच पकडा लाईट मध्ये जाता फक्त बंद चालू करू नका गेम चालू असता लाईट बंद चालू करू नका एवढीच गाडी पकडली गेम सांगतो लक्ष द्या माझ्याकडे गेम असे आधी गाणं चालू होईल काय चालू होईल बोला माझ्याशी काय चालू होईल गाणं चालू झाल्यावर मी चालू म्हणणार काय म्हणणार चालू म्हणल्यावर घे अगं ताई आधी गाणं चालू होईल काय चालू होईल गाणं आहे आगबाई 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 कुठलं गाणं आहे गाणं चालू झाल्यावर मी चालू असं ओरडेल चालू ओरडल्यावर गेम चालू होईल आणि गेम असे आपला फुगा वाचवायचा आणि या काडीनं दुसऱ्याचा फोडायचा समजा हा आपला वाचवायचा आणि फोडायचा समजा कोणाकडून कोणाला काडी लागली तर मी जबाबदार आयोजक जबाबदार एखादी वरनं खाली पडले तर आम्ही जबाबदार फुगा 4.5 पदराच्या लपवू नका खाली तुम्ही कुठे होते शोला होते तुम्ही बाहेर लगेच उभं राहून फिरायचं अख्ख्या स्टेजवर चालू म्हणण्याशी चालू करू नका जपून खेळा समजा कोणाकडून कोणाला काडी लागली काही इजा झाली त्याला मी किंवा आयोजक जबाबदार नाही फुग्याच्या हातवरती दूर थांबा जर एखादी फोडत नाही असं दिसलं तर ती सुद्धा मी होऊन देणार आघबाई 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 रस्त्याच्या बाहेर निघायचं नाही ते बघा ती रस्त्याची प्लीज हेल्प करू
थँक्यू. हो रस्त्याच्या बाहेर जायचं नाही हं? आज चला. अरे फुग्याचा हात वरती करू सुरुवात. मी चालू म्हणल्याशिवाय चालू करू नका. आगबाई आगबाई थांबा थांबा. आगबाई शालू बिना रंगच नाही. आगबाई 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 एका मिनिटात सत्यनारायण उरकला हो. इकडे इकडे यावं. इकडे या. काय सांग बोला. काय झालं म्हणले. जा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करून टाका. थांबा दोघी जण इथे इथे थांबा. इथे थांबा. पुन्हा बोल. पुन्हा चला एकदा लाईन उभं राहत. अशी अशी उभं राहत. अशी उभं राहत. अशी उभं राहते का नाही. हॅलो अशा पूजा बहिणी अशी उभं राहत. ताई रशी सर करेल. चला इकडे. चला इकडे 1. चला इकडे 2. चला इकडे 3. चला इकडे 4. चला इकडे 5 झाले. इकडे इकडे 2 4 7 7. तुम्ही त्या माझा चष्मा आहे. वहिनी रस्ती उचला बरं. किती लांब आहे बघू आपण. उचला तुम्ही पण. वा वा सोनूची मम्मी. आता गेम असे ज्या गाणं चालू होईल. गाणं चालू झाल्यावर मी चालू असं म्हणेल 1 2 3. चालू म्हणलं मग गेम चालू होईल. रस्सी ओढायची. ज्यांच्या बाजूला अख्खी रस्सी जाईल तिकडच्या जिंकल्या. त्यामध्ये पुन्हा एकदा रस्सी खेळ. पुन्हा 3 3 तर 3 जणी जिंकणार. काय म्हणता पूजा वहिनी. अहो पूजा वहिनी म्हणजे जाण्या जाण्या इकडे द्या. असं लोकांच्या लेकराला नाव ठेवू नका हो. तुम्ही स्वतः करता बघा की तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवायला लागले. पुढे या. पुढे या थोडंसं. मी 1 2 3 म्हणण्याशी चालू नाही करायचा. नवीन मोबाईल काढायचा. अजून कोणी जिंकलं नाही. मी सांगतो अनाउन्स तीच बाजू पण तुम्ही ओढवला का असो. Thank you.
ही बिचारी मला काय म्हणते माहिती आहे का, जरा हात लावा थोडं म्हणू नका द्या आम्हाला. वाघ माय माझी. आताच हे दादांनी अनाऊन्समेंट दिलेली आहे माझ्याकडे. जर या मोही गावची म्हणजे या गावातली महिला जर पहिल्या क्रमांकाची गाडी जिंकली तर पुढच्या वर्षी एक नाही, आवडलं तर टाळ्या वाजवा, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 कुठे पुढच्या वर्षी बक्षीस. जर या गावात पहिलं बक्षीस गेलं तर 5 गाड्या असतील. पण त्यासाठी तुमच्या गावातल्यानं जिंकणं गरजेचं आहे, बरोबर ना? येस, ओके. तर इकडच्या सोन्याची मम्मी अशाच कडे जावा. काय बोलायचं आहे का? अहो कॅमेरे चालू आहेत वहिनी, मी कशाला ओढू मार काय घेणं का देणं का गहू दळायला जायचं मला त्यांच्या घरी. आम्ही तर पाकिटातलं जाणतो पावडर बाबा. बसून घ्या, पुन्हा एकदा बोलू, बसून घ्या. आता 3 ज्या 3 जिंकणार तर फायनलला. तुम्ही कुठल्या गावचे आहेत? मोहीच्याच आहेत की मग बऱ्याच जणी. या तुझ्या वहिनी त्यांना बोलू द्या काही. आता 3 ज्या 3 जिंकल्या तर फायनलला जाणार. हां, गाडीच्या जवळ या वहिनीकडं 1, चला 2. आणि तुम्ही तुमचं गाव सोडून तिकडे कुठं झाले ते वहिनीकडं? खेचणार नाही. हो ना हो ना हो ना. काय अंगणवाडी चालवता का? खेचणार वगैरे वाटलं. या जाऊ इकडे, या तिकडे जाऊ. तुझ्या वहिनी या इकडे. तुम्ही कुठल्या मोहीचेच का? हां, गोरेवाडी. हां, चला उचला. आहेत की चांगल्या 3 जिल्ह्याने आहेत की. बाई सोन्याच्या आई थांब की. पण ह्यांचं काय नाही बरं, त्या मधले जे त्या काय कामाचे नाही. निस्ती रशी धरून उभं राहते. मला म्हणजे हात लावा ते थोडा. का बसा काय तुम्ही कधी वाटलं लावा की हात जोर थोडा मला. आता भारीच आहे. तुझ्या वहिनी जरा पुढे सांगा. चला वहिनी तुम्ही पुढं व्हा ना. हो तुम्ही मागे या. अहो खाता बिला माणूस पुढं पाहिजे तर आज जाऊ महाग. हां चला पुढं. वहिनी गाडी जिंकायचं बरं का तुम्हाला. ओके रेडी? 1 2 3 मिळालं. म्युझिक मोबाईल काढता. अरे कमी ठेवलं मोबाईल काढता. चला इकडे कमी काढता. ओके रेडी? 1 2 3. तुझ्या वहिनी होता. वहिनींचा वेगळा थाट, आनंदाची उसळती लाट, क्रांती रानाची पाहतात. वहिनी वळा, वहिनी वळा, वळा, वळा. वहिनींचा वेगळा थाट. बाई 2 जणीचा कापूस पलटी झाला बघा घाटात. तुमच्याकडे काय म्हणता? आता 1 जणीचं घेणार आहे. थोडं बरोबर तुझ्या वहिनी बोला काय झालं? जमले का? कोणी सांगितलं उद्योग करायला असता? गप्प असं येत नव्हतं का? येस एक काम करतात तसं. येस बरं ओके ओके. हो ऐका, जर तुम्हाला खरंच चालू करा कार्यक्रम आवडत असेल तर एकदा दोन्ही हात वरून टाळ्या वाजवा. महिला मंडळ 10 सेकंद टाळ्या वाजल्या पाहिजे तुमच्या सगळ्यांना. काय गर्दी कमी त्यामुळे थोडा उत्साह मला कमी वाटतो. पण तुम्ही जेवढे छान प्रतिसाद द्याल तेवढं आम्हालाही करायला छान वाटतंय. आता मी खाली येणार आहे, मी काय प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर दिल्यावर बक्षीस असणार आहे. ओके प्रश्न पहिला. आता मी सुनील दादांचा वाढदिवस हा की तू आहे माझा विचारला पुढे दिवस आहे. बसलेला विचारत असतील का कुठं? आदरणीय आपल्या सुनील दादांनी मोही पवनमाळ इथे कुठलं बांधकाम केलं किंवा कुठली वस्तू उभा केली आहे? उत्तर सांगा, पैठणी मिळवा. बोला. ओ पाण्याची टाकी उभारली आहे का दादा? दादा पवार वस्ती येते पाण्याची टाकी उभारली का आपण? पवार वस्ती येते पाण्याची टाकी. या माऊली त्यांना पैठणी देऊन टाका, एक बक्षीस द्या त्यांना उत्तर बरोबर दिल्याबद्दल.
आदरणीय दादांच्या माध्यमातून मला सांगा, जागा विकत घेऊन, कशासाठी जागा विकत घेऊन ग्रामपंचायतीला दादांनी दिली? सो खर्चाने, महिलांनी उत्तर द्यायचे. सो खर्चाने दादांनी मशानभूमी, या उभा राहा, या दादांच्या हातात तुम्हाला पैठणी साडी, जावा स्टेजवरती. मी सांगण्यापेक्षा यांच्याकडनं कळू द्या की दादांनी काय कामं केले. जावा वरती, बक्षीस घ्यायला जा की बाहेर. हा ना, ह्या दोन म्हाताऱ्यांना 2 साड्या देऊन टाका. आता हे गाणं वाजेल, गाणं ओळखलं की पैठणी साडी आहे. जाऊ वरती, दादांच्या हस्ते देऊन टाका. खेळ, हा गाणं बघूयात पहिलं. म्युझिक. सुनील दादांना स्टेजवरती घ्या. कीबोर्ड बंद झाला का दादा? फक्त एवढं आहे, हे गाणं तुम्हाला न चुकता 12 वाजले इथपर्यंत म्हणायचं. चुकलं गाणं की मी माईक काढून घेणार. कोणी कोणी हात वर केला? पैठणी आहे, संक्रांतीचं बक्षीस दादांच्या वतीने पैठणी साडी. हां म्हणा, उभं राहून बाई. हां, मला जाऊ द्या का घरात वाजले त्या बारा, मला जाऊ द्या आता मला वाजले त्या बारा. सोडायला येऊ का? उशीर झालाय का? सोडायला येऊ का? अरे काय देवा, सुरुवातीला लय काय काय आहे त्याच्या. उभं राहा, या ना वहिनी, मी आहे ना, या ना, मी तुमच्या सोबत आहे, चला या. हां, साऊंडवाला छान आहे बरं. साऊंड दादा मस्त साऊंड लावलाय. उद्या तुम्हीच आहेत का? सुंदर, काय अडचण नाही, सांगतो मी तिला. हां, औस पुनवेची, चैत पुणवेची, औस पुणवेची ना. हां, चैत पुनवेची बोंबलला. हां, म्हातारीचं काय म्हणणं आहे? असं का बरं? सर काय केलं, मला भेटू द्या म्हातारीला. उभं राहा बाई. हाय, ओळखलं तुम्हाला बाई. म्हातारी उभं राहा. उतरला तुमची शिमे टेकन लावा, मागणी उतरायला. हां, उभं राहा. अक्षय दादाला शुभेच्छा द्यायला म्हातारी आली, पण ते फोटो घ्यावा याचा आमचा. येस, काय नाव आहे तुमचं? माझं नाव पारकाठी, केळकाठी, गाणं मोठी, गळा गाठी, युट्यूब मध्ये जाहीर होते. थांबा, म्हातारीला पुढे घेऊन जाऊ. चला इकडे, तुम्हाला बक्षीस देतो, बक्षीस द्या. हां, योजनाच काढू, लाडकी माझी म्हातारी योजना. सरकारने लाडकी बहिणी योजना काढली. यस यस यस, म्हातारीला दादांच्या हस्ते पैठणी देऊन टाकू. मला लयच आवडलं बोलणं त्यांचं. चला हळूहळू बाई, थांबा, बॅलन्स चालला त्यांचा. चला, मी धरून नेतो तुम्हाला. मोबाईलला शूट घे. ह्या आजीनं वर आणून ह्यांच्याकडे गाणं म्हणायला नगा उजेडात या. म्हातारी लय खुश झाली, डान्स युट्यूब मध्ये जाहीर होते. क्या बात आहे. हे गाणं म्हणा बरं. डारे होतो रुपये 100, गाणं म्हणून डावटीच बाजार 1 नंबर. एकच नंबर. म्हणा, एक गाणंच म्हणा, एक माईकांत सही. हां, म्हणा बरं गाणं आहे. मी मंगलीची आजी आणि पंक्तीला वाढीन मी भाजी. अगं माझ्या मंगलीचं लगेच, माझ्या मंगलीचं लगीन माझ्या मंगलीचं लगीन, हिलकुल हिला. मी मंगलीचा आजा आणि पंक्तीला वाढीन मी भजा. माझ्या मंगलीचं मी मंगलीची भन डोळे फुटी म्हण. मी आई मंगलीची भन, माझ्या मंगलीची लगीन
आजी आली हा बर हा सखुबाई गे सासू टोला न बोलतिया ग सासू टोला न बोलतिया बस एखादं सिनेमातलं गाणं म्हणा दादा कोण घ्यायचं सिनेमातलं गाणं म्हणा हिलपुरी हिला वर टाकायला लागली कळ हा सिनेमातलं कुठलं बी एक गाणं म्हणा सुनील दादा पैठणी तयारी करायला होय पैठणी आणा हा कुठलं बी सिनेमातलं गाणं म्हणा पिक्चर मधलं हा हिलपुरी हिला हा मग कुठलं येतं तुम्हाला अभंग भजन हा म्हणा पाऊले चालती नाही ब्रेक घ्यायचा का मग आणा साडी झाली म्हातारे वैतागली मी गाणं म्हणतो तुम्ही डान्स करा की मग त्याला काय होते अग हिलपुर हिला तुझ्या कंबालीला तिला अग हिलपुर हिला तुझ्या कंबालीला तिला तुझ्या कंबालीला तिला तुझ्या कंबालीला तिला मराठी फॅशन शोभे तुला अग हिलपुर हिला तुझ्या कंबालीला तिला अग हिलपुर हिला तुझ्या कंबालीला तिला तुझ्या कंबालीला तिला तुझ्या कंबालीला तिला मराठी फॅशन शोभे तुला आता रागो बोला रागो बोला सत्तावी तोय मला सत्तावी तोय मला सत्तावी तोय मला जाऊन सांगेल मी साईबाला अरे पिल्ला पोरी हे पिल्ला येतं का म्हणायला वा 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 ह्या माऊलीला लगेच पैठणी देऊन टाकू एक नंबर खरंच सांगतो दादा त्यांच्या पाया पडून आशीर्वाद वय किती आहे वय 80-90 80 का 90 आहे 80-90च्या मध्ये असं आहे का नाही काका खांद्यावरती खूप छान एक नंबर हा गाणं गाठी एक नंबर युट्यूबवर छाईर होती यस वा वा पैठणी सुटी काढू काय म्हणता टाटा बाय बाय कसं वाटलं बाजूला बाबा का बाय 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 रे बाबा बाबा ऐका की त्यांना कसं वाटलं कार्यक्रमात भाग घेऊन सांगा एक नंबर त्यांना आशीर्वाद दिले का नाही त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय मंडपच्या गाडीवरती काढी आणि बाजारानं साडी घेतली पण एकदम भारी एक नंबर हे साडी घेतली एक नंबर वा 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 मग पिशवी थांबा सुनील भाऊ म्हातारीची पिशवी घेणे हा थांबा रे बाई हांची उडी म्हातारी साडी घेऊन जायचं दुसरं कोणतरी चौकच उतरू द्या दांडकडनं पडली तर साडी कुणी न्यासावी चौकच बाबा नग नग हाताला धरून जाऊ हां 4 बॉडीगार्ड तुम्हाला जाऊ द्या म्हातारी कलाकारच आहे राव चौकस आहे चौकस